बाकी आहे। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय महेंद्र धुळे यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया। मॅनेजमेंट गुरु आहेत महेंद्र धुळे यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया। यस, पहिला चेंडू आणि पहिला धमाका मैदानाच्या आतमध्ये बॉलला पाठवलाय डीप लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार। पहिला षटकार तुम्ही पाहिलात आणि आता महेंद्र धुलेचं सन्मान इथे केलं जाईल आणि एक पारितोषिक आहे नक्कीच अप्पा वारे साहेबांच्या माध्यमातून जो कोणता गोलंदाज पहिला विकेट घेईल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक। फटका फसलाय कॅच या ठिकाणी टिपली आहे। पहिला बॉलला षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट विनीत माळी बॅक टू द डगआउट। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय सौरभ माळी मैदानावरती। तुम्ही पाहतायत षटक क्रमांक पहिला फेकले जाते। अजून एक चांगला चेंडू विकेटच्या मागे रन घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समन एका एंड मध्ये आणि माघारी परतावं लागते। सौरभ माळीला धक्का लागलाय दुसरा। कौतुक केलं पाहिजे सर्व आमच्या आयोजकांचं। खरं तर त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। जोबेलीकर चषक हे पर्व आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलंय आणि आता काही क्षणातच सामने समाप्त होतील, स्पर्धा संपन्न होईल आणि नक्कीच आयोजकांचं कौतुक करेल। सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आणि झेल टिपलाय। वैभव माळी देखील माघारी परतलाय। मागच्या बॉलमध्ये वैभवनं रनआउट केला आणि आता स्वतः देखील मैदान सोडतोय। 3 विकेट या मैदानावरती। आता धावसंख्या 6 पाहायला मिळते। 4 चेंडूंचा खेळ झाला आणि फक्त 6 धावा। सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया। आमचे डीजे रॉकेट यांचा देखील आभार। गेली 5 रात्र त्यांच्या माध्यमातून खरं तर चांगलं संगीत ऐकायला मिळाली। त्यानंतर आपण पाहतो आमचे लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in कुणालजी डायरे आणि त्यांची संपूर्ण टीम, टेक्निकल टीम, कॅमेरामॅन असतील रंगा बिल्ला, त्यांचं हार्दिक स्वागत। आमचे स्कोरर, त्यानंतर आमचे समालोचक, आमचे पंच, या सगळ्यांचा मनपूर्वक आभार। कारण आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळते। फटका चांगला मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार।
मोहित माई त्याच्या बॅटमधून आला षटकार आणि षटकाराबरोबर टीमची टोटल तर 12 बधी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. पहिल्या षटकातील आता शेवटचा अंतिम चेंडू. चांगला बॉल. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मानकोली संघ टोटल झालाय 3 गडी बाद 12. चला शेवटचं षटक सहकार्य करा. आपण जाणताराचा बदलापूर संघ शेवटचं षटक आता असेल. चला शेवटचं षटक लगेच सामना सुरू करा. पंच वेळ घेतात बघा. जाणताराचा बदलापूर संघ गोलंदाज झालाय विलास. पहिला चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला आणि अवंत धावसंख्या भारतीय टीमची टोटल 13 होती. शेवटचा अंतिम सामना. प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. अद्याप सुद्धा बरेच सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 48 संघ या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट करण्यात आले आणि त्या पाठीमागे महेंद्र दुले आणि त्याचबरोबर करण दुलेचं देखील खूप मोठं सहकार्य लाभलं. त्यांचंही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. सगळ्यांनी सहकार्य केलं. ज्यांनी ज्यांनी आम्हाला वस्तू स्वरूपामध्ये मदत केली, देणगी स्वरूपामध्ये मदत केली, त्या सर्व दानशूदात्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. 2 धाबा या चेंडूवरती. धाबसंख्या तुम्ही पाहिली. धाबा फडकावरती लागते ती 14 धाबा. स्कोरबोर्डवरती लागले. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज चांगला चेंडू. यावेळेस मात्र लेन चांगली होती. अगदी नियंत्रित टप्प्यानं गोलंदाजी झाली. गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर डीप राहिला आणि शेवटचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं आणि 2 षटकांची लढत. मेगा फाण्याचा सामना. खरं तर आता या षटकामध्ये 2 चेंडू फेकलेत. अजून एक चांगला चेंडू यॉर्क लाईनचा. खरं तर शेवटचं अंतिम षटक फेकत असताना विलासनं 3 चेंडू फेकलेत. 2 धावा दिल्यात. तर इकडून आपण पाहिलं त्याच्यामध्ये अतिरिक्त रन्स देखील पाहायला मिळाली. एक वाईटची आणि सध्या तरी धावसंख्या आपण पाहतो 14 होती. शेवटचं षटक आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. शेवटच्या अंतिम फेरीमध्ये जाणताराचा बदलापूर संघ आणि चौटा हिरवा मानकोली संघ हे 2 संघ मेगा पाण्यामध्ये आलेत. खरं तर या साई विजेत्या संघाचं आपण कौतुक आणि अभिनंदन करू. विकेटच्या मागे बॅटची एज लागली आणि माघारी परतावं लागतंय. अजून एक धक्का. मोहित माई बॅक टू द डगआउट.
विलासचं कौतुक झालं पाहिजे. खरं तर सुंदर गोलंदाजी त्यानं आतापर्यंत साकारली आहे. 4 चेंडू 2 धावा 1 विकेट. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ऋतिक माई नेट क्रमांक 6 6व्या नंबरवरती खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आल्या आल्या प्रहार केलाय क्षेत्ररक्षक मात्र बॉल खाली आलेत. जजमेंट केलंय अगदी सुरेख झेल. अजून एक धक्का चौथा हिरवा मानकोली संघाला. संख्येवरती 5वा गडी बाद झालाय. 5 चेंडू 2 धावा 2 गडी बाद केलेत मैदानावरती. शेवटच्या अंतिम षटकामध्ये विलासनं सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स झाल्या परंतु सेकंड ओव्हरमध्ये खरं तर आतापर्यंत त्यानं 5 चेंडू फेकले 2 धावा तर 2 विकेट. लगातार 2 चेंडू 2 विकेट आलेत. येणारा चेंडू विकेट मिळाली तर नक्कीच या ठिकाणी विकेट हॅट्रिक शेवटच्या क्षणाला विलासच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आप्पाकडून प्रत्येक विकेटला 500 म्हणजे जवळजवळ 1000चं प्राइज आता विलासला प्राप्त झालंय. शेवटचा अंतिम चेंडू चांगला आहे परंतु चालला बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी रन्स मिळाली 1-2 झाले आणि तिसरी धाव घेत असताना दुसरीसाठी धावले होते. नक्कीच इथे रनआउट झाले आणि पहिलं सत्र एकूण फायनल मध्ये 15 धावा झाल्यात आणि 16 धावेचं टार्गेट आता जाणता राजा बदलापूर संघाच्या समोर असेल. चला मानकोळी संघ वेळ न घेता लगेच शतक्षण लावून घ्या. मानकोळी संघ चला चौथा हिरवा मानकोली संघ लगेच शतक्षण लावून घ्या. आणि आता जाणता राजा बदलापूर संघ आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 16 धावेचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. एक संघ बदलापुरातला आहे याच परिसरातला म्हणजे जाणता राजा बदलापूर आणि दुसरा संघ तुम्ही पाहतायत भिवंडी परिसरातला चौथा हिरवा मानकोळी संघ. हे 2 संघ पाण्यामध्ये पोहोचलेत. अप्पांकडून बघा प्रत्येक विकेटला 500 रुपये होते. खरं तर पहिला ओव्हर फेकले त्याच्यामध्ये 1 विकेट. जिहादच्या ओव्हरमध्ये 2 विकेट आहेत आणि विलासच्या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट आहेत. अशा प्रकारे 4 विकेट आहेत. त्यामुळे आप्पा आपण आता 2000 रुपयाचं प्राइज जमा करायचं आहे. ना आहेत आप्पा पहिलेच विकेटला माहिती 500 दिले. चला आता 16 धावेचं टार्गेट या ठिकाणी जाणताराचा बदलापूर संघाच्या समोर असेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बदलापूर संघाची जियाद आणि सागर स्ट्रायकेंडला बॅट्समन जियाद आणि नॉन स्ट्रायकेंडवरती सागर हे दोन्ही बॅट्समन बदलापूर संघाकडनं आले सलामीला. खरं तर
दोन्ही संघाने स्वप्न राखलंय या जोविलीकर चषकातल्या अंतिम फेरीतील अर्थात चॅम्पियन ट्रॉफी उसळण्याचं. चॅम्पियन ट्रॉफी कोण या स्पर्धेतलं चॅम्पियनशिप कोण पटकावणार आणि पहिला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ड आणि जियाद बॅक टू द डगआउट. जियाद बाद झाला. पहिला बॉलवरती पहिली सफलता वैभवला प्राप्त झाली आहे. आता 11 चेंडू मध्ये आवश्यकता राहिली ती 16 धावेची. प्रतिष्ठक 8.00 ची सरासरी गाठायची ती सामना जिंकण्यासाठी जाणता राजा बदलापूर संघाला. जाणता राजा बदलापूर विरुद्ध तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये चौटा हिरवा मानकोली संघ. हे दोन संघ आपण पाहतोय मैदानावरती. हा चेंडू पायचे पाठीमागे रनस्थर प्राप्त केली फार वेगाने. एक कंप्लीट झाली. डबल साठी कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. बाईटच्या स्वरूपामध्ये कदाचित ह्या धावा फार महत्वाच्या होत्या आणि अशा स्टडाला 22 स्वरूपात रन प्राप्त झाल्या. धावसंख्या तुम्ही पाहता 2 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट पडली. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. एक कडीबाद 2 धावा आणि 14 धावेची गरज आहे 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू आणि खरं तर मैदानातील 14 धावेची गरज आहे. हा चेंडू पुन्हा हवेत आहे. स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ड. अजून एक साहित्य विकेट प्राप्त केली आहे वैभवनं. या षटकामध्ये धक्का लागला दुसरा. दोन चेंडू खरं तर 3 चेंडू 2 धावा आणि 2 विकेट. आता 9 चेंडू राहिलेत आणि 14 धावेची गरज आहे. षटकामध्ये 3 चेंडू वैभवने फेकलेत. वैभव माळीचं षटक देखील भरपूर चांगले राहिले. मानकोली संघाने धावा केल्या नाहीत पाहिजे तेवढ्या, परंतु त्यांची गोलंदाजी आपण पाहिली तर मैदानावरती भरपूर स्ट्रॉंग आहे आणि सध्या तरी 3 चेंडू वैभव माळीनं फेकलेत. धावा दिलेत त्याने 2 तर 2 खेळाडूंना बाद केले. मैदानावरती आलाय स्वप्नील. स्वप्नीलकडे क्षमता आहे. एक ताकदवर खेळाडू आहे. त्यामुळे डावखुऱ्याचा खेळाडू फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहता त्याच्यासाठी 4 फिल्डर ऑन साइडला तैनात केलेत. ऑफ साइड मध्ये फक्त एकच खेळाडू आहे. चांगला चेंडू ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ प्रेझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न नाहीये त्या ठिकाणी आणि सिंग बरोबर टीमची टोटल सध्या 3 या धावसंख्येवरती. आता 13ची गरज आहे. राहिलेले 8 चेंडू. 2 चेंडू मध्ये एखादा चौकार किंवा एखादा षटकार आला तर जाणता राजा बदलापूर संघ मैदानावरती नक्कीच एक मजबूत स्थिती प्राप्त करू शकतोय. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 8 ते 9 धावा राहिलं की नक्कीच सामना चांगला पाहायला मिळेल. 8 चेंडू 13. स्ट्रायकरवरती बॅट्समन तुम्ही पाहतात सागर. क्लीन बोल्ड. या षटकातला 3रा विकेट वैभव माईला मिळतोय आणि सागर देखील बॅक टू द डगआउट. तीन गडी बाद केले वैभव मालीनं मैदानावरती. आज खरं तर इम्प्रेसिव्ह केलंय वैभव मालीनं.
सुंदर मॅच आपण पाहिली मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे जाणता राजा संघाच्या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली परंतु बॅटिंग करताना त्यांची बॅटिंग ढासळली खरं तर जी अपेक्षा होती संघाला पहिल्या ओव्हरमध्ये सिंगल डबलने जरी धाबा केल्या असत्या तरी सुद्धा या मॅच मध्ये शिरकाव करता आला असतं परंतु ते जमलं नाहीये जाणता राजा संघाच्या खेळाडूंना प्रत्येक खेळाडू मोठ्या पाटक्याच्या प्रयत्नात होता त्यामुळे संघावरती दडपण निर्माण झालं आता शेवटचा चेंडू षटकातला 7 चेंडू आणि गरज आहे 13 धावेची अजून एक विकेट 4 विकेट वैभव माळीला टिपत शेवटच्या ओव्हरमध्ये आणि आता एकच षटकामध्ये 13 धावेची गरज आहे बघा महेंद्र धुळेच्या गाडीची चाबी कोणाकडे जमा असेल किंवा कोणा सापडली असेल तर तुम्ही लगेच या ठिकाणी जमा करा ज्युपिटरची चाबी आहे बघा महेंद्र धुळेच्या सहा चेंडू आणि तर 13ची गरज आहे गोलंदाज तयार झाला बॉलिंग ट्रॅकवरती विनीत माली आलाय वैभवनं काय षटक फेकलं सुंदर गोलंदाजी 3 धाबा 4 गडी बाद केले फायनल मॅच मध्ये एक इम्पॉर्टंट गोलंदाजी केली परंतु आता शेवटच्या विनीत माळीच्या षटकामध्ये 13ची गरज आहे लीडिंग एज काय ड्रॉप झाली त्या ठिकाणी रन्स प्राप्त केली एक सिंगल आता 5 चेंडू राहिले 2 षटकाराची गरज आहे अर्थात 12 धाबा येणाऱ्या 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये हा चेंडू चांगला होता परंतु खोदून काढला एक सिंगल घेतली कव्हर मध्ये चेंडू अडवला एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे आता राहिलेले समीकरण म्हणजे 4 चेंडू आणि 11 धाबीची गरज आहे सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाहीये चौकार षटकार मारावे लागतील एखादा चौकार येणाऱ्या चेंडूवरती किंवा एखादा षटकार आला तर मात्र सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये वेगवान चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं इथे रन घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज होतोय धावचित 3 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिल्यात बनवायचे त्या 11 12 चेंडू मध्ये 16चं टार्गेट होतं आणि काय घडलं की जांतराच्या बदलापूर संघाच्या खेळाडूंना केलेल्या चुका बघा सामना संपल्यानंतर बेसला कोणी हात लावायचं नाही पंच आपण लक्ष द्या कारण एलईडी बल्स आहेत बेस आहेत त्यामुळे त्या बेसवरती कोणी हात लावायचं नाहीये पंच आपण लक्ष द्या चांगला चेंडू आणि आता सामना शेवटचे 2 चेंडू 2 षटकाराची गरज आहे अर्थात 11 धाबीची हा सामना खरं तर जाणता राजा संघासाठी सोपा होता कारण 12 मध्ये फक्त 16 करायच्या होत्या परंतु सुरुवातीपासून प्रत्येक खेळाडूने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि जरी सिंगल डबलने धाबा केल्या असल्या तरी मी सांगेल की हा सामना त्यांच्या बाजूने येऊ शकला असता परंतु जाणता राजा बदलापूर संघाच्या खेळाडूंना ते जमले नाहीये हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर आहे पंचांनी बाईट घोषित केलाय आता 1 चौकार आणि 1 षटकार अपेक्षित आहे कारण शेवटच्या 2 चेंडू मध्ये 10ची गरज आहे बघा मॅच संपल्यानंतर फक्त तुम्ही 3 स्टंप घेऊ शकता 3 स्टंप कारण उद्या देवलीवाल्यांची मॅचेस आहेत त्यामुळे लक्ष द्या 3 स्टंप तुम्ही घेऊ शकता नियमाने फटका आवेत आहे परंतु इथे शतरक्षकाचा प्रयत्न चांगला आता मात्र मॅच एकतर्फा झाली आहे
कारण एका बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे. प्रेक्षक वर्ग बघा मॅचचा आनंद घेत आहेत. टेंबिवलीचे आमचे प्रतीक पाडे मॅचचा आनंद घेत आहेत. प्रतीक स्वागत आहे. चला एक चेंडू शिल्लक राहिला आणि फक्त औपचारिकता असेल आणि हा सामना जिंकून खरं तर जोविलीकर चषकाचा चॅम्पियन संघ ठरला. स्पर्धेमध्ये चौथा हिरवा मानकोली संघ. अभिनंदन संघाचं.